मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकासाठी दुबईतल्या एमआर प्रॉपर्टीज या कंपनीने निविदा दाखल केली आहे। दुबईतली सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा एमआर प्रॉपर्टीजने बांधली आहे। शिवस्मारकासाठी एकूण 3 निविदा आल्यात, त्यातली एक निविदा एमआरची आहे। अतिशय महत्त्वाची बातमी, शिवस्मारक मुंबईत आपण बघतोय जे होणार आहे, त्या शिवस्मारकासाठी अनेक निविदा आल्या आणि त्यातली एक महत्त्वाची निविदा जर का आपण विचार केला तर जगातली सगळ्यात उंच इमारत जी आहे दुबईमधील बुर्ज खलिफा, जी एमआर या बिल्डरनी बांधलेली आहे, एमआर बिल्डर्सनी बांधलेली आहे, त्यांची देखील निविदा आपण बघतोय शिवस्मारकासाठी आलेली आहे। आता अर्थातच या 3 निविदांपैकी कुठल्या निविदेला हे काम द्यायचं हे बघणं औत्सुक्याचं असेल। अर्थातच या संदर्भात अधिक चर्चा करूयात। विनायक मेटे आपल्याबरोबर आहे। विनायक जी, एक महत्त्वाची बातमी आमच्यापर्यंत येते की मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकासाठी दुबईतल्या एमआर प्रॉपर्टीने देखील निविदा दाखल केली आहे। अर्थातच बुर्ज खलिफासारखी इमारत त्यांनी बांधलेली आहे। जरा आमच्या प्रेक्षकांसाठी आपण अधिक माहिती द्या की कशा प्रकारे आता एकूणच ही प्रक्रिया असेल। सर्वप्रथम मी आपल्याला एक स्पष्ट करू इच्छितो की ही जी निविदा आम्ही मागवलेली होती ही बांधकामाच्या करता निविदा मागवलेल्या नाहीत। बरं, हा अत्यंत महाराष्ट्रातलाच नाही तर देशामधला अत्यंत मोठा आणि महत्वाकांक्षी आणि अत्यंत ऐतिहासिक असा हा आपला प्रकल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा असल्यामुळे याला कन्सल्टन्सी कंपनी असावी, सल्लागार कंपनी असावी असा निर्णय समितीने घेतलेला होता। आणि मग त्यानुसार सल्लागार हा प्रोजेक्ट कसा असावा, काय काय असावं, टेक्निकली, नॉन टेक्निकली, ऐतिहासिक वगैरे सगळ्या बाबींचा विचार करून मार्गदर्शन करण्याच्या करता जागतिक पातळीवरच्या सल्लागार कंपन्यांचं टेंडर मागवावं असं ठरल्यामुळे हे ते सल्लागार कंपन्यांचे टेंडर आहेत। आता या सल्लागार कंपन्यामध्ये एक जी आपण बुर्ज खलिफा बांधणारी जी आहे ती सुद्धा नॉर्म नाव असणारी कंपनी आहे। तर ती जशी आहे तशा दुसऱ्याही 2 कंपन्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे। तर ह्या कंपन्यांनी टेंडर आता भरलेला आहे। आमचे अधिकारी वर्ग या कंपन्यांच्या बरोबर चर्चा करतोय का या कंपन्यांनी भारतातल्या कंपन्यांच्या बरोबर जॉईंट व्हेंचर केलेलं आहे। बरोबर, मग ते जॉईंट व्हेंचर केलं असल्यामुळे भारतातल्या कंपनीचं काय काम राहणार, कोणता सहभाग असणार आहे आणि या मूळ कंपन्यांचं काय सहभाग असणार आहे हे आम्ही तिथं जाणून त्यांच्याकडून घेत आहोत। आणि मग ती संपूर्ण प्रक्रिया एक 3-4 दिवसामध्ये नक्की होऊन जाईल आणि त्यानंतर एक 12 तारखेपर्यंत हे काम कुणाला, सल्लागार कंपनीचं काम, बांधकामाचं नव्हे तर ते कुणाला द्यायचं हे एक 12 तारखेपर्यंत निश्चित होईल। ही सल्लागार कंपनी निश्चित झाल्याच्या नंतर आम्ही जो सध्या ढोबळ मनानं जो आराखडा दिलेला आहे तर या आराखड्याच्या नुसार आणि मग आपल्या महाराष्ट्रातल्या इतिहास तज्ञापासून, जाणकारापासून ते सर्वसामान्यापर्यंतची मतं आम्ही मागवलेली आहेत की हे स्मारक कशा पद्धतीचं असावं। त्यानुसार मग ही सल्लागार कंपनी अंतिम आराखडा बनवण्याचं काम आगामी अगदी खरं, या संदर्भात सगळ्यांनाच उत्सुकता आहे। आणि आपण जसं म्हणतोय की कन्सल्टंट कंपनी एक ऍडव्हाइस घेण्यासाठी म्हणून आपण निविदा मागितली। धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। शिवस्मारक समितीचे विनायक मेटे आपल्याबरोबर ते। आपल्याला माहिती आहे सगळ्यांनाच उत्सुकता आहे शिवस्मारकाची आणि त्या संदर्भात कन्सल्टंट म्हणजे अर्थातच या संदर्भात माहिती देण्यासाठी काही निविदा मागवण्यात आल्या होत्या। तर दुबईतली जी एमआर प्रॉपर्टीज ही आहे कंपनी जिने बुर्ज खलिफा बांधलेला आहे, त्यांचे देखील निविदा एक कन्सल्टन्सी म्हणून आपल्याकडे आलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।